So today we will see another practical of agricultural metrology, how to record the temperature of dry bulb and wet bulb. As you know that in Stevenson's screen there are 4 thermometers, maximum thermometer and minimum thermometer. Already we have seen the principle and working. Today we will see wet bulb thermometer. Come here. Wet bulb thermometer. In the wet bulb thermometer, the temperature range is minus 35, minus 30, minus 25, 15, 0 to 55 degrees Celsius, 55 degrees Celsius. Okay. And this wet bulb thermometer, okay, you will see that the bulb is covered with muslin cloth. हा जो बल्ब आहे हा मस्लिन क्लॉथनं कव्हर केलेला आहे. अँड अनदर एंड ऑफ दिस मस्लिन क्लॉथ इज डीप इन टू द वॉटर. मस्लिन क्लॉथचा एक एंड ह्या वॉटरमध्ये डीप केलेला आहे. सो दिस बल्ब विल ऑलवेज रिमेन वेट. हा जो बल्ब आहे तो कायम ओला राहणार. सो व्हेन द एअर इज पास ऑन दिस बल्ब, ज्या वेळेस ह्या बल्बमधनं हवा पास होईल तो काय करणार आहे, इट विल रेकॉर्ड द टेम्परेचर ऑफ cool air. Come here. So we will see here is the known as a dry bulb thermometer. Okay, on the left hand side dry bulb thermometer, same, both wet bulb and dry bulb thermometer both are same. Minus 35 to 55 degrees Celsius, this is the temperature range, and this bulb is dry, it is not covered with any bulb. Okay, ठीक आहे, मग इथं चालेल. So by recording the temperature of dry bulb thermometer and wet bulb thermometer, dry bulb thermometer is known as real time thermometer. What is the actual temperature of the surrounding, it will recorded by this dry bulb thermometer. ड्राय बल्ब थर्मामीटर हा कोरड्या हवेचं म्हणजे जे रिअलिस्टिक टेम्परेचर आहे तो मोजतो. आत्ता वातावरणामध्ये तुमच्याकडे घड्याळामध्ये किती वाजत आता किती टेम्परेचर आहे तो दाखवतो. आणि वेट बल्ब थर्मामीटर जो आहे त्याला मस्लिन क्लॉथनं गुंडाळलेला आहे तो ओल्या हवेचं टेम्परेचर दाखवतो. ह्याच्यावरून ज्यावेळेस हवा पास ऑन होते त्यावेळेस ती ओली होते. बाय रेकॉर्डिंग द टेम्परेचर ऑफ दिस बोथ द थर्मामीटर, ह्या दोन्ही थर्मामीटरचं रिडिंग जे आहे ते सकाळी मॉर्निंग 7:30 आणि दुपारी आफ्टरनूनला 2:30 वाजता ह्या दोन वेळेस घेतलं जातं. आणि बाय युझिंग दिस टेम्परेचर वी कॅन कॅल्क्युलेट रिलेटिव्ह ह्युमिडिटी, सॅच्युरेटेड वेपर प्रेशर अँड ड्यू पॉइंट टेम्परेचर. हाऊ आय विल एक्सप्लेन इट लेटर ऑन. सो व्हॉट हॅपन, ड्राय बल्ब थर्मामीटर ऑलवेज हॅविंग 2 to 3 degrees Celsius higher temperature as compared to wet bulb thermometer. ड्राय बल्ब थर्मामीटर हा कोरड्या हवेचं टेम्परेचर मोजले असल्यामुळे त्याचं जे टेम्परेचर आहे ते कायम जास्त असतं ॲज कम्पेअर टू वेट बल्ब थर्मामीटर, कारण की हा बल्ब जो आहे तो हा फडक्यानं गुंडाळलेला आहे. ते जे मस्लिन क्लॉथ आहे ते कायम ओलं राहतं. ओके, आता ह्या दोन्हीचा यूज करून आपण काय करू शकतो किंवा काय समजून घेऊ शकतो. सो ओके, ह्याच्यावर आपण पाहूया. सो सिम्पल आहे. सो दिस इज द टेम्परेचर ऑफ ड्राय बल्ब थर्मामीटर. ओके, हे जे टेम्परेचर आहे 27, 27.2, 27.4, 27.6 हे ड्राय बल्बचं टेम्परेचर आहे. आणि हे जे आहे हे वेट बल्बचं टेम्परेचर आहे 20, 20.2, 20.4. तर काय करायचं, सपोज ड्राय बल्बचं टेम्परेचर आहे 27 आणि वेट बल्बचं टेम्परेचर आहे 20, तर ह्युमिडिटी किती आली 50%. ओके, सो दिस इज नोन ॲज अ हायड्रोमेट्रिक टेबल. बाय युझिंग दिस टेबल वी कॅन कॅल्क्युलेट द ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन एअर. सपोज ड्राय बल्ब टेम्परेचर इज 28 ड्राय बल्ब टेम्परेचर आहे आणि वेट बल्बचं टेम्परेचर किती आहे, सपोज 20.6 आहे. तर इथं गेल्यानंतर इथं जे क्रॉस होईल ही ह्युमिडिटी किती आली 48%. ओके, लाईक दिस वे वी कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट द ड्यू पॉईंट टेम्परेचर. आपण अशा पद्धतीनं ड्यू पॉईंट टेम्परेचर म्हणून मोजू शकतो. हे वेट बल्बचं टेम्परेचर आहे 20, ड्राय बल्बचं टेम्परेचर आहे 27, तर ड्यू पॉईंट टेम्परेचर आहे 15.6. म्हणजे रात्री 15.6च्या खाली जर टेम्परेचर गेलं तर वॉटर वेपर लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार आणि ड्यू पडलेलं दिसणार. लाईक वे वी कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट द सॅच्युरेटेड वेपर प्रेशर. ओके, आपण सॅच्युरेटेड ओके माग घेतलं चालेल. सॅच्युरेटेड वेपर प्रेशर पण रेकॉर्ड करू शकतो किंवा डिटरमाइन करू शकतो. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, इफ ड्राय बल्ब अँड वेट बल्ब बोथ द थर्मामीटर शोईंग सेम टेम्परेचर तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी विल बी 100%. बऱ्याच वेळा काय होतं, पाऊस पडतो, रेनफॉल होतो आणि हवा ओली होते आणि मग दोन्ही थर्मामीटर सेम टेम्परेचर शो करतात. जर दोन्ही थर्मामीटरनं सेम टेम्परेचर शो केलं देन द रिलेटिव्ह ह्युमिडिटी विल बी 100%. ओके, तर